नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी। सरकारने केली मोठी घोषणा। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिल्यानंतर देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। मात्र याचबरोबर 1 जानेवारी 2026 पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, अशा चर्चा सुरू झाल्याने चिंतेचे वातावरणही निर्माण झाले आहे। आता यावर स्वतः अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे। मित्रांनो, सध्या देशात 7वा वेतन आयोग लागू आहे, जो जानेवारी 2026 पासून अंमलात आला होता। त्याची मुदत डिसेंबर 2025 मध्ये संपत आहे। त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारने 17 जानेवारी 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली। या नवीन आयोगाच्या शिफारसी संभवतः 2026 किंवा 27 मध्ये सादर केल्या जाऊ शकतात, परंतु त्यांची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासूनच होण्याची दाट शक्यता आहे। यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे। मात्र याच दरम्यान अशी चर्चा सुरू झाली की जे कर्मचारी व पेन्शनधारक 1 जानेवारी 2026 पूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना 8व्या वेतन आयोगाच्या फायद्यापासून वंचित ठेवले जाईल। काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की वित्त विधेयक 2025 म्हणजे फायनान्स बिल 2025 मधील केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियमातील बदलांद्वारे सरकार 1 जानेवारी 2026 पूर्वी आणि नंतर सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये फरक निर्माण करत आहे। 8व्या वेतन आयोगामुळे सरकारवर पडणाऱ्या अंदाजे 1 लाख कोटी रुपयाच्या आर्थिक बोजामुळे हा बदल केला जात असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची चिंता वाढली होती। मित्रांनो, वाढत्या चिंता आणि चर्चेच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत यावर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे। त्यांनी स्पष्ट केले आहे की 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही। या केवळ अफवा आहेत, या चर्चा साफ खोट्या आहेत, असे ते बोलले। अर्थमंत्र्यांनी सांगितले की अलीकडच्या पेन्शनच्या नियमामध्ये करण्यात आलेले काही बदल हे केवळ विद्यमान धोरणाची पडताळणी म्हणजे व्हेरिफिकेशन करण्यासाठी होते। त्याद्वारे कोणत्याही कर्मचाऱ्याच्या किंवा पेन्शनधारकांच्या लाभामध्ये बदल करण्याचा कोणताही उद्देश नव्हता। कोणत्याही कर्मचाऱ्याच्या किंवा पेन्शनधारकांच्या फायद्यामध्ये कोणताही बदल करण्याचा प्रयत्न नाही आहे। त्यामुळे निवृत्तीच्या तारखेनुसार कोणताही भेदभाव केला जाणार नाही आणि 8व्या वेतन आयोगाचे लाभ नियमानुसार सर्व पात्र कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना मिळतील, हे या स्पष्टीकरणामुळे निश्चित झाले आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।